तर मंडळी, आजच्या थरारक भागामध्ये आपल्याला पाहायला मिळाले युवराजने खांडेकरांच्या घरात आता एंट्री केलेली असते। आतापर्यंत युवराज जेलमध्ये सडत होता, तोच युवराज आता पुन्हा एकदा खांडेकर कुटुंबांमध्ये निर्दोष होऊन सुटलेला असतो। प्रेक्षकांनो, याला आता समोर पाहून केदार आणि सगळ्या घराच्या पायाखालची जमीनच सरकली। युवराजने घरात येताच केदारला हेल्पर म्हणून हिनवायला त्याने सुरुवात केलेली आहे, जेणेकरून आता घरातलं वातावरण तर कमालीचं तापले। प्रेक्षकांनो, तारिणीने ज्या हिमतीने युवराजला जेलची हवा खायला लावली होती, तिचा प्लॅन तर पूर्णपणे फ्लॉप झाल्याचं दिसतंय। युवराजने उद्धटपणे थेट तारिणीला आता डिवचले। युवराज खांडेकर जेलमधून सुटला कसा, हा प्रश्न तारिणी आणि केदारच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय। पोलिसांना हाताशी धरून किंवा कोणत्या मोठ्या खेळीमुळे प्रेक्षकांनो युवराज इतक्या लवकर बाहेर कसा आला, युवराजच्या सुटकीमागे नेमका कोणाचा हात आहे, असं मात्र तारिणीला प्रश्न पडलाय। एकीकडे घरात आनंदाचं वातावरण, दुसरीकडे चिंतेचं वातावरण असताना पद्मिनी मात्र स्वतःचा कुच्चटपणा दाखवते। युवराजच्या सुटकेचा आनंद साजरा करत थेट तारिणीला त्याचे औक्षवण करायला सांगते। पोलिसांनी तुझ्याच स्टेटमेंटमुळे त्याला पकडले ना, त्यामुळे औक्षवणही तूच करायचं, असं म्हणून पद्मिनीनं तारिणीवर आता खूप मोठी जिम्मेदारी टाकली आहे। प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपण बघितलं पद्मिनी खांडेकरची हुशारी, जेजेला लाच देऊन आपल्या पोराला सोडवायचं। फायनली तिने ते आता केलेलं सुद्धा असतं, परंतु प्रेक्षकांनो इकडे मात्र जेजेला लाच तिने दिली आहे आणि जेजेने लाच घेतली सुद्धा, युवराजला मात्र सोडून सुद्धा दिले। परंतु मित्रांनो, खरा ट्विस्ट इथेच आहे। मुळातच असं मालिकेमध्ये अजिबात आपल्याला पुढे घडताना दिसणार नाहीये, अजिबात जेजे विकल्या जाणार नाहीये, कारण जेजे एक अशी ऑफिसर आहे जी कधीही रिश्वत वगैरे घेत नसते। इकडे मात्र जेजेचा नेक्स्ट प्लॅन जो काही आहे तो खूप मोठा मास्टर प्लॅन असणार आहे, ज्यामध्ये गुलाब आणि वसुधा बेलसरे यांचा खुनी मात्र आता तिच्या हाताला लागणार आहे। होय प्रेक्षकांनो, इतक्या मोठ्या लाचला बळी पडून आता जेजे गुन्हेगारापर्यंत पोहोचलेली असते। युवराज, पद्मिनी, डॉक्टर कामत यांना तर असंच वाटतंय की झालं आपलं काम तर झालंय, युवराज आपल्या घरी आलाय म्हणजे आपलं काहीही आता उघडकीस येणार नाहीये। परंतु प्रेक्षकांनो, मोठा धमाका, जया जगदाळे आता मात्र खऱ्या खुन्यापर्यंत पोहोचलेल्या असतात। होय प्रेक्षकांनो, या प्रकरणाच्या म्हणजे या लाच घेण्याच्या मॅटरच्या मागे खूप मोठा आता तिचा डाव असतो, जेणेकरून काही झालं तरी गुलाब आणि वसु बेलसरेच्या खुनापर्यंत ती आता फायनली पोहोचली आहे। तर मंडळी, आजच्या भागात नेमकं काय काय धमाका होणार आहे हे सगळं आपण जाणून घेऊया। जेजे मॅडम आता लाच घेऊन निघून तर जाते, पद्मिनी सुद्धा आनंदाने निघून जाते, परंतु प्रेक्षकांनो पद्मिनी बाईनं केली एक मोठी घोडचूक। तिला वाटतं जेजे मॅडमने 4 करोड घेतले, युवराजला सोडून दिलं म्हणजे तिने लाच स्वीकारलेली आहे। आता मात्र पैशाच्या हव्यासापोटी तिने युवराजला सोडलंय। पण प्रेक्षकांनो, जेजेने खूप जबरदस्त गेम केलाय, तो म्हणजे पद्मिनीबाईचा। जेजे मॅडमने अगोदरच आता तिच्या माहिती खबरीने जी काही दिली आहे, त्यात मात्र जेजेला सगळं माहिती पडलंय की डॉक्टर कामत आणि पद्मिनी खांडेकर या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी गुळपीट चाललेलं असतं। या दोघांचं मुंबईला खूप मोठं आता ड्रग डीलिंगचं काम आहे, गुलाबसोबत यांचा संबंध आहे आणि हेच दोघं मास्टर माइंड बनून आता मात्र इकडे सगळे कामं करताय। युवराज जेव्हा फसला तेव्हा मात्र डॉक्टर कामत आणि पद्मिनीला काहीही सुचत नव्हतं आणि बरोबर जेजेला मात्र त्यांनी लाच देऊन आपल्या पोराला बाहेर काढलेलं असतं। इकडे पद्मिनी 1-2 दिवस आता ठीक आहे, जेजे पुन्हा तुला आता मात्र बेड्या घालणार असं जेजेने ठरवलेलं असतं प्रेक्षकांनो। आणि जया जगदाळे हे नाव ना कधी रिश्वत आणि लाच घेणारं नाहीये। पद्मिनीने खूप मोठी चूक केली आहे आणि चूक करताना मात्र प्रेक्षकांनो युवराज जेव्हा सुटून आलाय तेव्हा आता युवराज एकदम राजा बनल्यासारखा वागतोय। खूप मोठा आश्चर्याचा धक्का आपल्या केदार तारिणीला बसलाय। जेव्हा युवराज आता घरी आलाय, युवराज सुटला कसा हे दोघे विचार करतात आणि त्याच विचारात त्यांना अजिबात काहीही उत्तर मिळत नाहीये। तेवढ्यात आता तारिणी बेडरूममध्ये जाते। केदार खरंच आता जया मॅडमनी आपल्या काय केलंय, नेक्स्ट मुवमेंट त्यांची काय असणार आहे आपल्याला अजिबात कल्पना नाहीये। तेव्हा तारिणी आता त्यांना कॉल करते जेजेला, जेजे काय चाललंय? अरे वा तारिणी, अगं मी तुझ्या फोनची वाटच पाहत होते, खरं तर तू खूपच लवकर कॉल केलाय। तारिणी, मी तुझ्याच फोनची वाट पाहत होते, मला माहिती होतं की तारिणी केदार खांडेकरांचा मला नक्की कॉल येणार आहे आणि बघ काय बोलायचंय, काय काम आहे तुला आता? तारिणी बोलते, मॅडम तुम्ही युवराजला असं का सोडून दिलं, अजिबात तुम्ही हे आता करायला नको होतं। इकडे मात्र जेजे उलट उत्तर देते तारिणीला, ती बोलते काय गं, तुला तर आनंद व्हायला हवा ना, तुझ्या
बहिणीचा नवरा सुटलाय, घरी आलाय, मग आता तुला का वाईट वाटतंय? तारिणी बोलते तसं नाहीये मॅडम, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग इकडे आता जे बोलतात तसं नव्हतं म्हणायचं तर मग कसं म्हणायचं होतं तारिणी? आणि आता मी काय सांगते ते नीट कान खोलून ऐका टीम. तारिणी, तुम्हाला उद्या सकाळी जबरदस्त रेड मारायची आहे, कारण मागच्यासारखं आता तुम्हाला मी एक काम देणार आहे. चोखपणे ते काम पार पडलं पाहिजे, कारण मागच्या वेळेसारखं काहीही कारण कुठलेच एक्सक्यूज मी ऐकून घेणार नाहीये. तेव्हा तारिणी मात्र येस मॅम म्हणते. केदार मात्र बोलतो काय झालं बॉस, मॅडम काय बोलल्या? तेव्हा तारिणी बोलते नेहमीसारखं त्यांनी काहीही आता सांगितलेलं नाहीये. काय आता त्यांची नेक्स्ट मुवमेंट आहे हे विचारून तर आता डोका फुटायला लागलाय. विचार करून डोक्यात आता भुगा झालाय. इकडे मात्र पद्मिनी प्रेक्षकांनो रिलॅक्स झालेली असते, परंतु जेने मात्र डॉक्टर कामत आणि पद्मिनी यांच्यावर आता वॉच ठेवून असते. डॉक्टर कामत काही ना काही चूक करणार आहे आणि आता जया जगदाळेचा मास्टर प्लॅन प्रेक्षकांनो चालू झालाय. तिच्या प्लॅननुसारच पद्मिनी संध्याकाळच्या वेळेला बरोबर डॉक्टर कामतला भेटायला त्याच्या हॉस्पिटलमध्ये जाते आणि या मीटिंगची माहिती मात्र प्रेक्षकांनो बरोबर आपल्या जेजेला कळली आहे. जेने तिच्यासोबत एक ट्रॅकरच लावलेलं असतं आणि शेवटी पद्मिनी खांडेकरने चूक केलीच. आता मात्र पद्मिनी खांडेकर बरोबर आपल्या तावडीत सापडणार आहे. पद्मिनी आता डॉक्टर कामतच्या घरी जायला निघते. सिक्रेट मीटिंग त्यांची असते आणि डॉक्टर कामतनी आज तर त्यांच्या घरीच खूप मोठी ड्रगची बॅग आणलेली असते. या आता मोठ्या सौद्यामध्ये काय काय होणार आहे त्या सौद्यासाठी ही पद्मिनी आता तिकडे गेलेली असते आणि पद्मिनी म्हणजेच प्रेक्षकांनो गुलाबची खरी बॉस आहे. काही वर्षापूर्वी गुलाबचा पद्मिनीचा जो काही डाव होता ना तो दोघांचा मिळून होता. भोळ्या बाबड्या चेहऱ्याच्या मागे जसं की या जगात काय चाललंय कुणाला काही न कळता असं मात्र आता त्या पद्मिनीचं वागणं आणि तीच गुलाबची मोठी बॉस आहे, वसूची खुनी आहे असा एक छोटासा संशय मात्र आपल्या जेजेला आलेला असतो. आता मात्र प्रेक्षकांनो संशयाच्या आधारावरती रात्री पद्मिनीच्या घरावर आता ती जाणार, तिच्यावर लक्ष ठेवणार, परंतु पद्मिनी बरोबर डॉक्टर कामतच्या घरी जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता जया जगदाळे सुद्धा अचानकपणे डॉक्टर कामतांच्या घरी जबरदस्त पद्धतीने टीमसोबत रेड मारणार आहे आणि मोठ्या ड्रग्सच्या मालासकट त्यांना रंगे हात आता पकडणार आहे. जे मॅडम आणि इकडे डॉक्टर कामत प्रेक्षकांनो असतात तेव्हा पद्मिनी सुद्धा तिथे असते. पद्मिनी बोलते तू इथं काय करतेस? तुला 4 करोड दिले ना, मग गप गुमानं तोंड बंद करायचं. आमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही आता इंटरफेअर करायचं नाहीये. का माझ्या मागावरती आलीस तू? काय कारण आहे तुझं? तेव्हा मात्र प्रेक्षकांनो जे म्हणते 4 करोडनं काय होणार आहे? या रेडमध्ये तुम्ही 100 कोटीचा माल विकताय, 50 कोटीचा माल विकताय, 15 कोटीच्या मालासकट मी तुम्हाला आता रंगे हात पकडले आणि ही बॅग तुमचीच आहे ना. अगं मी सुद्धा काय प्रश्न विचारतेय, तुम्ही दोघांनीच हे कारस्थान केलंय का? ड्रग डीलर तुम्हीच आहात का? गुलाबच्या सोबतचे त्याचे बॉस तुम्ही आहात का? आता मात्र प्रेक्षकांनो MNNमध्ये खूप मोठी ब्रेकिंग न्यूज बनणार आहे. MNNच्या एक्स CEO दयानंद खांडेकरांची बायको चक्क आता ड्रग डीलिंगचं काम करते, ड्रगची तस्करी करते. काय वाटतं पद्मिनी, कशी वाटली तुम्हाला आता ब्रेकिंग न्यूज? तेव्हा पद्मिनी बोलते हे बघ जे तुझं तोंड उघडलं पाहिजे तेव्हा मी तुला पाहिजे तेवढे पैसे देणार आहे. आत्ताच्या आत्ता तू हे सगळं प्रकरण गायब कर आणि अजिबात आमच्या मागे लागू नकोस. जे मात्र बोलते अरे वा, प्रकरण तर नाही बंद होणार आहे, कारण तुला काय वाटतं जे या 4 करोडसाठी स्वतःची इमेज खराब करणार आहे? अजिबात नाही. मी माझ्या इमेजला भारताच्या कसल्याच याला मी धक्का लागू देत नसते. पैशाची लालूच मला नाही आहे, पण माझा एक मास्टर प्लॅन होता. आणि असं ऐकल्याच्या नंतर प्रेक्षकांनो पद्मिनीची बोलतीच बंद होते. पद्मिनीला आता डॉक्टर कामतला तिने अटक केलेलं असतं आणि जेनी सरळ पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन गेलेली असते. जे समोर एकच प्रश्न की आता खरंच वसुधा बेलसरीच्या खुनामध्ये पद्मिनीचा काय रोल आहे? तिची आता प्रेक्षकांनो अटक झालेली बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी व्हायरल होते. सगळे चॅनल आता हेडिंग न्यूज बनवून सगळीकडे सांगत असतात खांडेकर कुटुंब सगळं आता घोटाळेबाज आहे. आणि इकडे जेला सगळे प्रश्न विचारतात तुझी हिंमतच कशी झाली? आता मात्र रेड मारलेली असते प्रेक्षकांनो आणि त्याचा लाईव्ह व्हिडिओ तिने जेने शूट केलाय स्वतः, तोच तिने आता न्यूज चॅनलला दिलेला असतो. खांडेकर कुटुंब अजिबात आता काही बोलत नाही आहे. सगळ्यांची बोलती बंद झाली कारण व्हिडिओमध्ये सगळं आपल्याला दिसलेलं असतं. इकडे दयानंद खांडेकरांच्या लक्षात आले गुलाबसोबत संबंध युवराजचे तर होतेच, पण मेन कारस्थानी आपली बायको म्हणजे पद्मिनीवर
पद्मिनीवरच आहे. आता मात्र जेजेनी अशी काही पद्मिनीवर गुन्हे दाखल केलेत प्रेक्षकांनो, तिच्यावर फायनली गुन्हा आता दाखल केला जातो. तेवढ्या तारिणी केदार मात्र दया काकाला सांभाळत असतात आणि इकडे वसूचा फोटो दाखवत पद्मिनीला प्रेक्षकांनो आता तिने समोरासमोर सत्य वधून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. तिला विचारते, खरं सांग, मला माहिती पडलंय की गुलाबचा फोटो दाखवायचं तुला कामच नाहीये, कारण गुलाबचे तुझे काय संबंध होते, तू का या वसूला पोलीस इन्स्पेक्टरला या मारलं, का तिची सुपारी दिली. आता मात्र रागाच्या भरात प्रेक्षकांनो तन 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 करत पद्मिनी मात्र बक करते. हो केलंय मी, काय म्हणणं आहे तुझं जे तुला किती पैसे पाहिजे ना तेवढे घे, मी तुला जेवढे म्हणाल तेवढे पैसे तुझ्या तोंडावर फेकायला तयार आहे. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो मीच खून केलाय, मीच सुपारी दिली आहे वसूची, असं मात्र पद्मिनी आता खरंच जेच्या पुढं कबूल करणार का? म्हणजे जयाचा जो काही संशय होता तो फायनली सत्यामध्ये उतरणार का? हे पाहणं मात्र प्रेक्षकांना रंजकदार ठरणारे. युवराज घरी आलाय, तारिणी केदारला आल्या आल्या टोमणे मारायला त्याने सुरुवात केलेली असते आणि पद्मिनी मात्र एकदम गलिच्छ वृत्तीनं तारिणीला म्हणत असते, तुझ्या स्टेटमेंटमुळे युवराजला अटक झाली आहे ना, मग आता तूच त्याचं औक्षवण कर आणि त्याचं जंगी स्वागतसुद्धा कर. इकडे मात्र प्रेक्षकांनो जया जगदाळेने बरोबर गेम खेळलेला असतो. खूप मोठा मास्टर प्लॅन तिने खेळलाय आणि पद्मिनीच्या सगळ्या सत्याचा उलगडा मात्र केलाय. पूर्ण खांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना युवराज सुटून आलाय म्हणल्यावर आनंद तर झालाच होता, परंतु आता प्रेक्षकांनो तारिणी केदार आता सगळ्यांना कसं सोडवणार हे सगळं पाहणं प्रेक्षकांनो फारच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच मालिकेच्या येणाऱ्या सगळ्या अपकमिंग अपडेटचे रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.